जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मध्यरात्री झालेल्या व जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणी विजेचे खांबही आडवे झाल्यानं वीज पुरवठा विस्कळीत झालाय। पहाटेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील शेतीचं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी नुकसान झालेल्या पिकांचं तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्यात। तसंच खंडित वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन आमदार सोनवणे यांनी दिले। 4च्या सुमारास अतिशय जोराचा वादळ आलं। त्या वादळामध्ये जवळपास 100 शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं। विशेष करून गोमावल असेल, कावसा असेल, दुकनखेडा असेल, वरती विष्णापूर या भागाच्या शेतकऱ्यांचे केळीचे खांबे होते ते त्या वादळामुळे कोसळले आणि ते आता पूर्ण शहराला घासा गेले। वरच्या साईडला म्हटलं 17 सेंटपासून तर तिकडे पीक नसतो, पण जोराच्या पावसामुळे जोराच्या हवेमुळे तिथे इलेक्ट्रिकचे पोलसुद्धा पडले। आम्ही आता शेतीला भेट देऊन आलो। माझ्यासोबत तहसीलदार थोरात साहेब, कृषी अधिकारी सावंगे सुद्धा होते आणि पंचनामे सुरू झाले। शासनाच्या ज्या नियमानुसार, केंद्राच्या नियमानुसार त्यांना जी मदत द्यायची असते ती मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि हे शासनच शेतकऱ्यांचं शासन आहे। दुर्दैवाने वादळ हे आपल्याकडे आता तिसऱ्यांदा येतं। तिसऱ्यांदा आलेल्या वादळामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। अतिशय वाईट वाटतं की आता तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास निघून जातो आहे। पण आम्ही सांगितलं अधिकारी वर्गांना की कोणाचंही पंचनामा ज्याचं नुकसान झालं आहे त्याचा पंचनामा करायला लावा, कोणी सुट्टा कामा नये आणि यादी ग्रामपंचायतच्या कार्यालयावर लावा, जेणेकरून त्या शेतकऱ्याचं नाव नसेल तर तो इमिजिएट तहसीलदारांशी किंवा कृषी अधिकारी साळुंखे साहेबांशी संपर्क साधे आणि त्याचं जो नुकसान झालं ते नुकसानीचा पंचनामा झाल्यावर त्याला ज्या शासनाच्या वतीने दिला जाणारा जो मदत असते ती आणि विमा कंपनी या सर्वांकडून जे मदत भेटेल ती मदत भेटवण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू। यवतमाळ जिल्ह्यातील अरणी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावत वादळी वारे, मेघगर्जना आणि गारपिटीसह धुमाकूळ घातला। ग्रामीण भागातील अनेक गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय। घरांचं आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली असून काही गावांचा वीज पुरवठा देखील खंडित झालाय। गारांच्या जोरदार वर्षावामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे। पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान कडक उकाड्यानंतर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी वादळ आणि गारपिटीमुळे नागरिकांसमोर नव्या अडचणी उभ्या राहिल्यात। वर्धा दूध संघाच्या गोरस भंडारवर अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईनंतर जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। गोरस भंडारचं उत्पादन आणि व्यवसाय पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांसमोर दूध विक्रीचा प्रश्न निर्माण झालाय। गोरस भंडारशी सुमारे 525 दूध उत्पादक शेतकरी जोडलेले आहेत। दररोज हजारो लिटर दूध इथं पुरवलं जातं। कारवाईमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करत संतप्त शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर फेकून आंदोलन केले। प्रशासनानं तातडीनं दूध खरेदीची व्यवस्था करावी किंवा पर्यायी नियोजन करून द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान काही शेतकरी आणि नागरिकांनी ही कारवाई विशिष्ट व्यक्तींना बदनाम करण्याच्या उद्देशानं करण्यात आल्याचा आरोपही केलाय। अतिशय चुकीची हेतुपुरस्कर कारवाई गोरस भंडारावर करण्यात आलेली आहे। गोरस भंडार गेल्या 80 ते 90 वर्षापासून वर्धा जिल्ह्यात काम करते। अनेक शेतकऱ्यांना, पशुपालकांना गोरस भंडारनी हे सदन बनवलेलं आहे। त्याच्या भरोशावर हजारो लोकांचं आज रोजगार आहे। तुकाराम मुंडे साहेबांनी जी ॲक्शन घेतली आहे त्यांना तुकाराम मुंडे साहेबांना बदनाम करण्यासाठी व त्यांना गोत्यात आणण्यासाठी ही कारवाई वर्धेच्या अन्न आणि प्रशासनाने केलेली आहे आणि हेतू पुरस्कर गोरस भंडार बंद झालं पाहिजे म्हणून असं त्यांना नोटीस देण्यात आलेलं आहे। आज हजारो लिटर दूध गोरस भंडारचं रस्त्यावर वाया गेलेलं आहे। शेतकरी पहिलेच अडचणीत आहे। शेतकऱ्यांना अचानक त्यांनी पत्र दिलं वर्धा प्रशासनाने, अन्न आणि औषध प्रशासनाने की त्वरित तुम्ही पुढील सूचनेपर्यंत गोरस भंडार बंद ठेवण्यात यावं। पण गोरस भंडारचं काम अतिशय शुद्ध, अतिशय चांगलं आहे। हेतू पुरस्कार केलेली कारवाई हे याच्या मागे दिसून येते आणि मुंडे साहेबांनी जी ॲक्शन महाराष्ट्रात घेतली आहे
त्यांना विरोध झाला पाहिजे, मुंडे साहेबाला विरोध झाला पाहिजे, म्हणून ही ऍक्शन घेण्यात आलेली आहे असं मला वाटते. जर यांना ऍक्शनच घ्यायची असेल तर अनेक पॅकबंद कंपन्या आहे ज्या दूध आहे, दही आहे, फ्रुटी आहे असे विकतात, त्यांच्यावर सर्वप्रथम कारवाई करायला पाहिजे नव्हती. मोठे मोठे हल्दीराम आहे, दिनशो आहे, अमूल आहे, या सर्व कंपन्यावर कारवाई का करण्यात आली नाही व जे शुद्ध दूध गोरज भंडार देते त्याच्यावरच कारवाई करण्यात आलेली आहे. यामुळे फार मोठी शंका उत्पन्न होत आहे की मुंडे साहेबांना बदनाम करण्याचं राजकारण यामागे दिसून येत आहे. याबाबत प्रशासनाने त्वरित तो जो आदेश दिलेला आहे तो आदेश रद्द करून उद्या सकाळपासून सर्व शेतकऱ्यांचं दूध घ्यायचा आदेश द्यायला पाहिजे. त्यामुळे हजारो शेतकरी ते आज उपासमार होणार नाही किंवा त्यांचं दूध वाया जाणार नाही. म्हणून प्रशासनाने त्वरित या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज बोर यांनी त्वरित हस्तक्षेप करून सदर या घटनेवर उद्यापासून दूध सकाळपासून सुरू झालं पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे. दुधाचाच प्रश्न आहे. आमचं कुटुंबच दुधावर अवलंबून आहे. आमचं जगणं, जेवण, खावणं सगळं त्याच्यावरच आहे. आम्ही कसं करायचं? एवढं दूध काय करायचं? कुटुंब कसं जगवायचं? आणि ढेप इतकी महाग आहे, जनावराचा चारा आहे, कसं कुटुंब कसं जगवायचं? आमचे लेकरं बाळ कसे जगवायचे? आम्ही का भीक मागायचे का? दूध घ्यायची मागणी आहे आमची. आमची दूध व्यवस्थित जसे ओदर घेत होते तसेच घेण्यात यावे. प्रशासनाला ही विनंती आहे. आमच्यावर एवढा अत्याचार करू नका आणि आम्हाला मरणास भाग पाडू नका. मला एकच पुरे आहे, आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही म्हणजे कसे अनेक वर्षापासून इथे दूध देत आहे. उत्पादक पूर्ण हे वाले जेवढे उभे आहेत तेवढे अजून आहे, भरपूर आहे उत्पादक. 500 सव्वा 500 उत्पादक आहे गोरज भंडारला हॉटेल. त्याच्यामुळे हे एकाएकीच आमच्यावर एवढं संकट आलं. प्रशासनाने संकट हे वाला आमच्यावर टाकले समजा. तर आता एवढ्या दुधाचं आम्ही करायचं काय? हे प्रशासनालाच आमचाला म्हणजे प्रश्न आहे. तर आम्ही एवढ्या दुधाचं करायचं काय बाबा? प्रशासनाने जी कार्यवाही केली त्याच्याबद्दल काही नाही, पण आमचं दूध घेतलं पाहिजे. एवढं दूध आम्ही काय करणार आहे इतके दिवसात? कोणाजवळ 100 लिटर आहे, 200 लिटर आहे. त्या दुधाचं करायचं काय आता? त्यांनी सांगितलं 4 वाजता दूध मगाशी आलो आम्ही, तर 6 वाजता या म्हणे. अजून काही आदेश आले नाही. काय करणार काय आता? या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.